SSCGD भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून SSCGD भरतीची आन्सर की आलेली आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो आपापले मार्क या ठिकाणी माहित आहे की आपल्याला या ठिकाणी SSCGD मध्ये किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे आणि आशा करतो की SSCGD भरतीमध्ये चांगले मार्क तुम्हाला या ठिकाणी पडले असेल। ठीक आहे, आता ज्या पण विद्यार्थ्यांना 60 मार्क जरी पडले असेल, 70 मार्क जरी पडले असेल, 80 मार्क जरी पडले असेल, 90 मार्क जरी पडले असेल, तरी सुद्धा आपल्याला जे ग्राउंडची तयारी या ठिकाणी चालू ठेवायची, कारण की ह्या गटातील विद्यार्थी ज्यांचा जास्त मुलांना म्हणजे असे मार्क पडले 60 मार्क, 70 मार्क, 80 मार्क, 90 मार्क असे सर्वात जास्त मुलांना या ठिकाणी मार्क पडलेले आहे। ठीक आहे, आणि आपल्याला ज्या रनिंग या ठिकाणी चालू ठेवायचा आणि ग्राउंडचा कडाप यावर्षी महाराष्ट्रात किती जाणार आहे, SC, ST, OBC, EWS ओपन या कॅटेगरीचा आपल्याला जर किती मार्क असले तर किती मार्कावर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे महिला उमेदवारांना आणि पुरुष उमेदवारांना, तर फिजिकलचा कडाप यावर्षी जे SSCGD भरतीचा किती लागणार आहे, ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, तर याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSCGD भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला SSCGD भरतीमध्ये किती मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। SC कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, ST कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, OBC कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, EWS कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, ओपन कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, तर आपली कॅटेगरी आणि तुम्हाला किती मार्क पडले हे कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की 100 वाले मुलं किती आहे, 110 वाले मुलं किती आहे, 120 वाले किती आहे, 130 वाले मुलं किती आहे, 140 वाले किती आहे, 70 मार्क वाले किती आहे, 60 मार्क वाले किती आहे, 80 मार्क वाले किती आहे, 90 मार्क वाले किती आहे, तर हे अंदाज जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर पहा आता जेव्हापासून SSCGD भरतीचे पेपर झाले तेव्हापासून बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पेपर यावर्षी चांगला गेला नाही, पेपर हार्ड होते, आमची शिफ्ट हार्ड होती, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि पेपर जरी विद्यार्थी मित्रांनो हार्ड असला तर तो आपल्या एकासाठी नसते, तो सर्वांसाठी या ठिकाणी पेपर हार्ड असते आणि त्याचा सुद्धा तुम्हाला बेनिफिट या ठिकाणी भेटणार आहे। तर त्याचा म्हणजे कट ऑफ कमी या ठिकाणी जाणार आहे मेन म्हणजे, आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये मार्क आपल्या या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, आणि SSCGD भरतीमध्ये जर पाहिलं आपण यावर्षी 39,000 जागा आणि आणखीन यामध्ये 10,000 सुद्धा यामध्ये जागा वाढू शकते, कारण की SSCGD भरतीमध्ये दरवर्षी 10,000 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वाढते। ठीक आहे, तर ह्यावर्षी सुद्धा आशा आहे की 10,000 जागा यावर्षी वाढू शकणार आहे, लक्षात ठेवा। तर हे टोटल 50,000 पर्यंत जागा देऊ शकते, लक्षात ठेवा। तर कडाप सुद्धा ह्यावर्षी कमी जाणार आहे। ठीक आहे, तर आता ह्यावर्षी फिजिकलचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, ग्राउंड आपल्याला किती मार्क जर असेल तर ग्राउंड भेटणार। महिला उमेदवारांचा जो कडाप आहे, तर महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला 80-81 मार्क असेल तर ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला 60 मार्क जरी असेल, 65 मार्क जरी असेल तर तुम्हाला खचून जायचे नाही, नॉर्मलायझेशनमध्ये 20 मार्क जरी वाढले तर आपण या ठिकाणी ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाऊ शकतो। ठीक आहे, तर नॉर्मलायझेशनचे मार्क सध्या वाढायचे आहे। नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे तर हे जवळपास आपले जे नॉर्मलायझेशनचे मार्क आहे हे जेव्हा रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कळणार आहे आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढले तर। ठीक आहे, तर रिझल्ट लागल्यानंतरच आपले नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी जर पाहिलं OBC कॅटेगरीचे असाल तर फिजिकलचा जो कडाप आहे OBC कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा तर 160 पैकी 85 जरी मार्क असेल तर आपल्याला फिजिकलला या ठिकाणी बोलायला जाऊ शकते। आणि तुम्हाला जर समजा 70 मार्क जरी असेल आणि नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क वाढले तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडला बोलावलं जाऊ शकतं। ठीक आहे, तर आपल्याला 75 जरी मार्क असेल तर ग्राउंडची तयारी या ठिकाणी चालू आहे। ठीक आहे, आणि SC कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी जवळपास 87 वर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडला बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, जवळपास 85 ते 87च्या आसपास या ठिकाणी आपल्याला ग्राउंडला बोलावलं जाणार आहे। 85 मार्कावर सुद्धा आपल्याला ग्राउंडला बोलावलं जाऊ शकते। ठीक आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला जवळपास 75 मार्क असले तर नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 10-15 जरी मार्क वाढले तरी सुद्धा आपल्याला ग्राउंडला या ठिकाणी बोलावलं जाऊ शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कडाप आहे फिजिकलचा तर पहा 160 पैकी महिला उमेदवारांना जवळपास 80 मार्क जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडला बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला जर समजा
या ठिकाणी 65 जरी मार्क असेल तरी सुद्धा ग्राउंडची तयारी चालू ठेवा, कारण की 15 मार्क आपले यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये जरी वाटले तर आपण 80 पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, ठीक आहे। आणि युअर कॅटेगरीचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा, तर युअर कॅटेगरीचा 160 पैकी जवळपास 87 मार्कावर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी जवळपास 75 जरी मार्क असेल तरी सुद्धा आपल्याला फिजिकलची तयारी चालू ठेवायची आहे। नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क जरी वाढले तर आपल्याला या ठिकाणी बोलावलं जाऊ शकतो ग्राउंडला, ठीक आहे। तर 10-15 मार्क तर जास्त मुलांचे वाढणार आहे, एक लक्षात ठेवा नॉर्मलायझेशनमध्ये, कारण की पेपरचे जे शिफ्ट होते तर ते हार्ड होते, ठीक आहे। त्यामुळे त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं आपण एक सर्व्हिसमॅनचा जर पाहिला आपण ग्राउंडचा कडाप हा जवळपास 62 वर या ठिकाणी ग्राउंडला बोलावला जाऊ शकतो एक सर्व्हिसमॅनला, ठीक आहे। आणि पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे तर पहा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा जो फिजिकलचा कडाप जाणार आहे, तर EWS कॅटेगरीचे असाल तर 88 मार्क जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ग्राउंडला या ठिकाणी बोलावले जाऊ शकते। आणि तुम्हाला जर समजा या ठिकाणी 80 मार्क असेल तरी सुद्धा आपल्याला खचून जायचं नाही। नॉर्मलायझेशनमध्ये काय होते, आपल्याला कमी जरी मार्क असेल म्हणजे जेवढा कटाप या ठिकाणी आता फिजिकलचा लागून आला बा, आणि त्याच्यापेक्षा आपल्याला जर समजा 10 मार्क जर कमी असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये त्या बंद्याला जे विद्यार्थी मिळवणं त्या विद्यार्थ्याला जे नॉर्मलायझेशनमध्ये तेवढे मार्क वाढून दिले देते, एक लक्षात ठेवा। आणि त्यांना ग्राउंडसाठी बोलावलं जाते, म्हणजे त्यांना चान्स त्या ठिकाणी SSC देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जो बा ग्राउंडच्या जवळपास आहे आणि त्याला थोडेफार कमी मार्क आहे तर नक्की त्याचे वाढते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, जेणेकरून तो फिजिकलपर्यंत पोहोचला पाहिजे। त्याचबरोबर आपण OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा पुरुष उमेदवारांचा, तर 160 पैकी जो पुरुष उमेदवारांचा कडाप जाणार आहे फिजिकलचा, तर हा जवळपास 94 मार्कवर आपल्याला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावलं जाऊ शकते, ठीक आहे। आणि तुम्हाला यापेक्षा जर समजा 80 मार्क असेल तरी सुद्धा आपल्याला जे या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवायचे, 80 जरी तुम्हाला मार्क असले नॉर्मलायझेशनमध्ये जर 14 मार्क वाढले तर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जाते, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 15 मार्क तर वाढणारच वाढणार, एक लक्षात ठेवा। बरोबर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीचा कडाप किती जाणार आहे पुरुष उमेदवारांचा फिजिकलचा, तर पहा SC कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर समजा 160 पैकी 91 जर मार्क असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे, तर एवढाच या ठिकाणी ग्राउंडचा कडाप जाणार आहे। आणि तुम्हाला यापेक्षा कमी जरी मार्क असेल जर समजा 10-15 यापेक्षा कमी मार्क असेल, जवळपास तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क असेल, ठीक आहे, 80 मार्क जर तुम्हाला असेल तरी सुद्धा आपल्याला ग्राउंडची तयारी ठेवायची आहे। आणि यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये 11 मार्क वाढले तर आपल्याला ग्राउंडसाठी त्या ठिकाणी बोलावलं जाते, ठीक आहे। तर एवढा कमी कडाप या ठिकाणी तर आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीचा जो कडाप आहे फिजिकलचा ग्राउंडचा, तर 160 पैकी जर समजा कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 84 जर मार्क असेल तर नक्की या ठिकाणी ग्राउंडचा एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर समजा UR कॅटेगरीचे असाल तर UR कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 160 पैकी ग्राउंडचा जो कडाप या ठिकाणी UR कॅटेगरीत जाणार आहे, तर पहा जवळपास 95 ते 98च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे। 95 ते 98च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर ग्राउंडसाठी या ठिकाणी बोलावला जाऊ शकतो, ठीक आहे। तर ग्राउंडचा जो कडाप आहे यावर्षी थोडा कमी जाणार आहे, कारण की पेपर जे विद्यार्थी मिळवणं थोडेफार यावर्षी हार्ड होते, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशनमध्ये जे नक्की आपल्या या ठिकाणी 10-15 मार्क तर निश्चित जास्त मुलांचे वाढते, 10-15 मार्क, ठीक आहे। हे नॉर्मलच आहे की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क वाढते म्हणून, ठीक आहे। तर नक्की या ठिकाणी तुम्हाला यापेक्षा ग्राउंडच्या पेक्षा जर आपल्याला या ठिकाणी कमी मार्क जरी असेल, ठीक आहे, 80-90 मार्कापेक्षा कमी जरी मार्क असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये नक्की आपले या ठिकाणी मार्क वाढणार आहे, ठीक आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय